Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे रचना किचनमध्ये. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये, मी चाललो आहे आता हॉस्पिटलला. सो आणि आईची छान पूजा झाली आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. So निघालो आहे बायकोचं प्रेम टिफिन. बायको सोडायला चालले तू सोडायला बेसमेंट पर्यंत. आज फुल बिझी. मेहंदी फंक्शन. मस्त आहे ना. मस्त घरी एक घेतली, इथे काढली. पादुका कुठे आहेत मग? मस्त आहे ना. मला बघितल्यावरच आवडले. छान दिसते. 7 वाजले आहेत 12. नायसा आली आहे स्कूलमधनं आणि आईंची आज अपॉइंटमेंट आहे दवाखान्यात. मग दादा वहिनी आत्ता जस्ट आलेले. दादा वहिनी आईंना घेऊन गेलेत. सनी गेला सकाळीच हॉस्पिटलला. त्याचं टायमिंग चेंज झाल्यामुळे सनीला ते हे मधलं टाईम वगैरे काही जमत नाही आहे. तो त्याला 10ला पोचायचं असतं हॉस्पिटलला. मग तो तिकडनं आज येणार दुपारी आणि मग संध्याकाळी 7 वाजता परत मग क्लिनिकला जाणार आहे. सो 10 to 4 त्याचं आता टायमिंग झालं आहे हॉस्पिटलचं. आज आहे निहारिकाचं, म्हणजे माझी जी कझिन आहे तिचं आज मेहंदी आहे. मग आज तिकडे जाणार आहे. नायसाला विचारलं मी, येतेस का? कालपर्यंत रेडी होती. आता मला म्हणते की मला फक्त ही मेहंदी काढायची आहे. त्या मेहंदीसाठी मी तिचं असं म्हणत होतं की फक्त मेहंदीसाठी मी एवढा वेळ तिथे थांबणार नाही, असं काहीतरी तिचं झालेलं आहे. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की फक्त तिला मेहंदी काढायची आणि लगेच घरी यायचं, विच इज ऑफकोर्स नॉट पॉसिबल. आता मी तिथे गेली तर किती टाईम लागेल माहिती नाही आहे. सो काही आउटफिट्स मी काढलेले, पण मला काही समजतच नव्हतं की एक्झॅक्टली मी काय घालू. पण फायनली मी डिसाईड केलं की मला काय घालायचं आहे. ॲक्च्युली झालं असं आहे की त्यात सगळे आधीचे आउटफिट्स आहेत ते मला लूज होत आहेत. ऑल्टरेशन मग घरी जे मला ऑल्टर करता येऊ शकतात कपडे, ते मग मी डिसाईड केलं की मी ते आता वेअर करते. मग आता मी ते ऑल्टर केलं आहे, इस्त्री वगैरे करून ठेवलेलं आहे. आणि पुढे काय काय होईल, जे काही होईल ते तुम्हाला समजेलच. पीपल्स सो फायनली मी रेडी आहे. हा मी ड्रेस घातला आहे. नायसा इज ऑल्सो रेडी. चलो लेट्स गो. नाव लिहिलंयस का? नाव नाही लिहिलं? डिफिकल्ट म्हणजे रात्रभर विचार शोधत बसेल. हा, व्हिएतनाम पर्यंत जाईपर्यंत शोधत बसेल नाव. म्हणेल नको मला जाऊ. पण चांगली वाटते ना. छान वाटते, पण अशी छान वाटते सिम्पल. बस याच माणसाकडे बसायला पाहिजे. आज काढेल मग. आत्याच्या ह्या कंप्लेंट्स बघा किती आहेत. अगं त्यांनीच काढलेत ना दोन्ही हाताचे, तरी प्रॉब्लेम आहे. क्या भैया मोर किधर बना है? अरे तू त्याला धमकवते का बिचारायला? तरी बघितलं मला होतं आंटी आप इधर. बस भैया ऐसे ही चाहिए था मुझे. अच्छा निकाला.
बनाओ ये भैया ने निकाला है, अच्छा निकाला है। मार्क्स निकालू जल्दी अमित पनवेल ऐसा कुछ है नाम। मी तिकडे बसते हा. ही आमची आली, नाईस, छान. कलिकारीचे फाउंडर. आहे काउंटर बोलली. बघा ह्या सगळ्या माझ्या आत्या आहेत. नंदाना पक्के बेकार आहेत. मी बोलते माझ्या आत्या एवढ्या चांगल्या आहेत, आई बोलते नंदा बेकार आहेत. एवढ्या होत्या तिथून एवढा त्रास दिलाय मला यांनी. 36 वर्ष एवढ्या सांगा बघा सगळे असे अडकले गेलेले आहेत. नाईसाची मेहंदी किती गोड गोंडू ए गोंडू मस्त काढले. ए नेल्स मस्त केलेत. आता बघितलं तू दाखव परी. ये मेरी बहन है. परी है इसका नाम? नहीं अंतरा नाम है. वो हमारा घर का नाम है. गोंडू ए गोंडू मिकी माऊस देईल मग मी तुला. मिकी माऊस देईल. शो मी आता कशी दाखवती. हे जरा पुसलं तू. कसं वाटतंय सगळे असे हात घेऊन बसलेत. वाटतंय वाटतंय. दोन्ही दोन्ही असे असे. हे बघ मासारखे असे दाखव. मासारखं असं दाखव. अरे वा किती ते गोंडू गोंडू काढलं. लगेच दाखव. मामी अशी दाखव तुझी. मस्त काढली. काढून टाकले. मामी आजी काय वाटलं घेते का आमच्या पोरीची. एवढी छान आर्टिस्ट मेहंदी आर्टिस्ट फ्री ऑफ. ती पण बघ ना कशी काढून घेते. बस झाला आता. वाटला हे बस. तुला काय कोरा पाप पेपर मिळाला तर काय पोरगी वाटला. दाखव मेहंदी दाखव. दुल्हनची मेहंदी बघू. सुंदर. नाव लपवलं का काय. तुला दिसतंय का बघ. तू लपवलंय. तुला दिसतंय का बघ. पूर्ण आहे का हे बघ. एवढं सिंपल ठेवलं तू. इथेच आहे का. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. गौरव देखा देखा हमने देखा. दाखव पायाची. आणि इथून घे बिकॉज ते थोडंसं मला पिठी साखर लावली होती ना. आमची प्रीती प्रीती दुल्हन सुंदर दिसते. आज जास्तच ग्लो आला. उद्या जास्त अजून ग्लो येईल. कसली आहे. ए असं नाही बोलायचं. आपण सगळ्या सुंदर होतो. मी आहे गं. ए मी बोलते आपण सगळ्या बहिणी सुंदर होतो. शेताच्या पोरी सुंदर आहेत. परफेक्ट. पुन्हा कोणी माहिती पोरी काय हे काय जेवण भरवणार. हो सगळ्यांना. सो ताई इथे मस्तपैकी ऑन द स्पॉट डान्स करणार आहे ना. त्यांचा विषयच नाही डान्स करण्याचा. हा तू करते का डान्स करते.
दादू हॅलो, किती क्यूट घातले त्यांनी इयर कप्स, किती क्यूट. अरे त्यात काय किती क्यूट आहेत. हे थोडे दिवसानंतर तुला कसं वाटेल ना, एकदम मोठे मोठे ना, ते थोडे ते पण असं इग्नोर करतील. अगं मग ती पण म्हातारी होईल ना थोड्या दिवसानंतर. नाही पण कसं मुलांचं पटकन असे हे होतात ना. अगं लगेच कुठे तू कव्हर अप करते, ती पण म्हातारी. असं तुम्ही लांब लांब नका करू, तिला असं जवळ असं नेहमी हे करत राहा, कडल करत त्या राहा. बाबतीत टचवूड दोघं त्या थोडं मुलं आहेत, लगेच emotionally असे हे attached. होतात. हा. नाही ना, ते दोघं इमोशनली भरपूर येतात. बट डोंट नो आता म्हणजे या स्टेज हो ना, लाईफ मध्ये कोण आलं तर. गर्लफ्रेंड आलं की माहिती. ज्या दिवशी कविश कृतिक वेगळे वेगळे कपडे हे बरं रेकॉर्ड झाले का. ज्या दिवशी नाही, मुंबईत म्हणून you should give love. मग तिला पण प्रेम द्या. हे तुझ्या ह्याच्यात पण रेकॉर्ड आहे. 10 वर्ष राहता ना युट्यूब वर, ते बोलताय आम्ही दोघं कधीच वेगळे वेगळे कपडे घालणार. बघा ज्या बघ. दिवशी घालतील ना त्या दिवशी समजायचं एक कुणीतरी पटवते. सो रचना इज बॅक. कसं होतं फंक्शन? मज्जा आली. मला ऑन द स्पॉट सांगितलं डान्स कर. ऍक्च्युली मावशीने आधीच सांगितलेलं की यू हॅव टू प्रिपेअर आणि तुम्हाला डान्स करायचा. पण आपलं हे ट्रॅव्हलिंग बिव्हलिंग मध्ये एवढी गडबड झाली, त्यात ते राहून गेलं. आणि फाल्गुनी आईन टेबल हात वरती, मी नाही डान्स करत आई, तू डान्स कर जा. मग मी आणि वैष्णवी काकी, वृंदाला सांगितलं तू उभी राहा आणि स्टेप्स दाखव. इथे वैष्णवी काकी आणि वृंदा मस्त डान्स करतायत, दोघी एकदम सिंक होत होतं. मी त्यांना बघून डान्स करते. पण मजा आली, मस्त वाटलं. सगळे भेटले, खूप साऱ्या गप्पा मारलेल्या. आणि मग माझी मेहंदी काढली मी. ऍक्च्युली गाडीत घाण नको व्हायला म्हणून तिथंच काढून टाकली. पाठीच काढली, पुढे नाही काढली. कारण पाठचं जास्त दिसतं ना, ते पुढे मला थोडंसं रिॲक्शन होतं. अजून एवढी रंगली नाही. नाही, मी काढली. नवऱ्याचं प्रेम असं काय नसतं, असं काही नसतं. ऍक्च्युली ती काढली आणि मी सुकली की लगेच असं काढून टाकलं. नायसाची पाहिलीस का मेहंदी? दाखवली तिने. मी तिला बोललेली, नायसा तू कंटाळशील. नाही मला मेहंदी काढायची. अगं तू मेहंदी काढायची, पण मी मेहंदी काढून काय सटकायचं नाही की आपण तिकडे कोणत्या दुकानात नाही चाललो मेहंदी काढून लगेच घरी येणार. बरोबर. आपल्या घरचं आहे ते. नाही मग वैतागली म्हणून बाबांना फोन कर, बाबांना फोन कर, बाबांना फोन कर. पण मजा आली, मस्त जेवण पण छान होतं. उद्या मावशीने सांगितले सनीला सांग नक्की यायचंय. क्लिनिक नंतर म्हणजे संध्याकाळी मी फ्रीच आहे, येईल. संध्याकाळी आपण हळदीला. मस्त वाटलं, सगळ्यांना भेटून मजा आली. खूप हसलो, खूप मस्ती केली. सगळ्या बायका सगळ्या शूट केलं का नाही? हा बऱ्यापैकी. माझा डान्स मजा आली. चला बॅक टू रुटीन. संगीतला डान्स आहे का नाही? संगीतच होता आज, मेहंदी आणि संगीत होतं ऍक्च्युली. पण ते सगळं असं मेहंदीच एवढे लोक होती काढायला, बस होईपर्यंत पुढे मागे होईपर्यंत वेळ. मावशी आली, चल तुला डान्स करायचं. मी अगं मी नाही काय प्रिपेअर केलं. नाही तुला सांगितलेलं. मग वृंदाला रेडी केलं, म्हणजे जा तू उभी राहा मध्ये, मी डान्स करते तुला बघून ऑन द स्पॉट. चला जेवलं नाही ना तू अजून? काय नाही राहिलं का भाजी? थोडीशी आहे भाजी, पण भात
ठेवायला लागेल. आई जेवली व्यवस्थित. आई जेवली नाहीसा ना. मला जेवली. ते मला वाटलं मी लगेच येईल 7:30-8 पर्यंत, पण हे सगळे एक तर खूप दिवसांनंतर भेटले. सगळे नुसतं गोंधळ. सगळेच ना, सगळ्या आत्या वगैरे सगळे फुल ऑन मजा करत होतो आम्ही. खूप साऱ्या गप्पा आणि कलिका आंटी होती म्हणून मला ते गप्पा कलिका आंटी, हर्षदा मामी सगळे फेवरेट्स. फुल फुल मस्ती करत होते. फुल ऑन सगळ्यांच्या अंगात काहीतरी शिरलेलं. मग आता काय करू मी भाजी? मग काहीच नाही, वाटाणे पण संपले. वाटाणे तर काहीच नाही राहिले. एवढी छान झालेली भाजी ती. गायसा जेवली. गायसाने फर्स्ट टाइम तिथे नूडल्स खाल्ले. जेवण एवढं छान होतं. नायसाने नूडल्स खाल्ले. मला वाटतं नायसाचं पोट भरेल. नूडल्स पण काय एवढे नाही, थोडेसे खाल्ले असते. आई मला ना जेवायचंय घरी जाऊन, म्हणजे मला माहिती आहे. 2 वेळा मस्त जेवली भात. मग आता परत करते जेवण. अजून पाहिजे तिला. ते छान नव्हतं भात. मग सकाळच दिलेलं ना. मिक्स करून द्यायचं तुला जसं आवडतं. आता जेवली बाबांसाठी करते. तू जेवशील? हा? का? तुला काय लागतात माहितीये ना? पैसे लागतात. पहिला गुड बिहेवियर. काहीच नाही. मी 2 मिनिटात इथे बनवेल. तुला काय पाहिजे ते सांग. फुकटचं काय पण नाही. हा, जा. चला. हे बघ, हे पाठवून ज्ञानूची मज्जा. त्या दिवशी फोनवर मिकी माऊश मिकी माऊश मिकी माऊश मिकी माऊश नेला. ज्ञानू काय मला बोलली? वाटलं doll पाहिजे. ज्ञानूला हे दिलं. आई बाहेर नाही येत हा. ह्याला बाहेर काढ. मी ह्याला बाहेर कसं काढायचं? अरे अर्धा वेळ त्यातच रडण्यात तिचा. बाहेर काढ तू, ह्याला बाहेर काढ. तिला बाहेर. डॉल वाटली असं. ही बघ दीदीचे तर अजून वेगळ्या आयडियाज. मग बोलते मा मिनी माऊश मिनी आणला तुझ्यासाठी मिनी माऊश. बिचारी. चलो आज खूप दिवसानंतर रिलॅक्स जेवून कोण वेळ रिलॅक्स? मिळाला तर मस्त स्ट्रेंजर थिंग्स कोण रिलॅक्स आहे? रिलॅक्स म्हणजे ऍटलीस्ट 1 तास तरी मिळेल. 10:30 वाजले. मला अजून खूप काम आहे. मला शूट करायचंय, एडिटिंग आहे. कधी संपणार आहे सगळं. तीच तर आपली लाईफ आहे. माझी बॅग आहे. क्यूट आहे ना. मस्त. फाल्गुनीला आवडली. मला आज दिसली ही पण बॅग आहे माझ्याकडे. बेडा आपण घेतलेली मध्ये लास्ट टाइम. छान सिल्वर. चला आल्याला पण आराम नाही. बिचारी कंटाळ आला असता तर वेगळी गोष्ट आहे, पण मला कंटाळ नाही आलाय. आय लव्ह कुकिंग. सो ते मी कधी पण बनवू शकते. आला तर मी सरळ बोलली असती मागो बाहेर.